मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राहुल रोमाला बोलत असतो। त्या पार्टीमध्ये आपण दारू पण पिलो नाही आणि काहीच नाही तरी पण आपल्यावर एवढे आरोप लागले गेले म्हणून तो जरा गंमत करत असतो। त्यावेळी रोमा त्याला शांत राहायला सांगते आणि आता आपण फक्त कीर्ती तिच्या ननंदेच्या लग्नाला कशी जाईल याचा विचार केला पाहिजे असं राहुलला सांगते। त्यावेळी राहुल बोलतो, अगं ते आहेच, परंतु आपण 3 महिन्यामध्ये किती चांगलं काम केलं याचा परफॉर्मन्स रिपोर्ट पाटील मॅडम आता आपल्याला देत आहेत आणि त्याच गोष्टीचं जास्त टेन्शन आलं आहे। तेवढ्यातच संजय बाहेर येतो आणि कीर्तीला सांगतो, तुला पाटील मॅडमनी बोलवलं आहे। तेव्हा मात्र कीर्ती खूप घाबरते, तर रोमा तिला ऑल द बेस्ट देते। कीर्ती आतमध्ये येते। पाटील मॅडम तिच्या परफॉर्मन्सचं कौतुक करत असतात। कीर्तीला वाटतं की आता सुट्टी मिळणार या विचाराने ती खूपच खुश असते। तर पाटील मॅडम तिला सांगतात, तू नेमबाजीवर अत्यंत लक्ष द्यायला हवं। कीर्ती सांगते, हो मी अगदी मन लावून नेमबाजीचा सराव करेल। पाटील मॅडम कीर्तीचं कौतुक करत तिला जायला सांगतात। तेव्हा कीर्ती तेथेच थांबून राहते आणि सुट्टीच्या अर्जाबद्दल विचारते। तेव्हा पाटील मॅडम तिच्याकडे तो अर्ज देतात आणि अर्ज रिजेक्ट झाल्याचं सांगतात। हे ऐकून कीर्तीला धक्का बसतो। कीर्ती तिची मतं मांडायला लागते, परंतु पाटील मॅडम तिला आर्ग्युमेंट करायची नाही असं सांगतात। तेव्हा कीर्ती खूप नाराज होते आणि तशीच बाहेर येते। तेव्हा रोमा व राहुल तिला विचारतात, तुला सुट्टीचा अर्ज मंजूर झाला का? तेव्हा ती नकारार्थी मान हलवते। तेव्हा ते दोघेही खूपच नाराज होतात। तर दुसरीकडे कविता तिच्या ऑफिसमध्ये असते। तेवढ्यातच तिची असिस्टंट तेथे येते। कविता तिच्या असिस्टंटला विचारते, मी तुला जे काम सांगितलं होतं ते पूर्ण केलं का? तेव्हा ती हो बोलते आणि सांगते, चंद्रकला जामखेडकर यांची मोठी सून IPS ट्रेनिंगसाठी हैदराबादला गेली आहे आणि तेथे एक बेस्ट कॅडेटची ट्रॉफी पण मिळणार आहे आणि हवं त्या ठिकाणी मग पोस्टिंग करून घेता येतं। चंद्रकलाबाईंची अशी इच्छा आहे की ती ट्रॉफी फक्त कीर्तीलाच मिळायला हवी। या विचाराने त्या सतत टेन्शनमध्ये असतात। हे ऐकून कविता विचार करत राहते आणि ही तर खूप महत्त्वाची बातमी आहे असं त्या असिस्टंटला सांगते। इकडे भाऊ, जिजी अक्का आणि शुभम बाहेर चाललेले असतात। तेवढ्यातच चालत असताना मध्येच भाऊंची चप्पल तुटते, त्यामुळे ते एका ठिकाणी शिवून घेत असतात। तर शुभमच्या मनात विचार चालू असतो, कीर्तीला सुट्टी मिळेल की नाही। तेवढ्यातच कीर्तीचा मेसेज येतो आणि सुट्टी मिळाली नाही, तुम्ही जिजी अक्कांना सांगा की मला जान्हवीच्या लग्नासाठी येता येणार नाही असं तिने त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं। हे पाहून शुभमला खूप मोठा धक्का बसतो, त्याला खूप टेन्शन येतं। तेव्हा तो जिजी अक्कांना बोलतो, मला तुझ्याबरोबर महत्त्वाचं बोलायचं आहे, कारण काल रात्री कीर्तीने मला कॉल केला होता। तेव्हा जिजी अक्का सांगतात, मी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलं आहे। जिजी अक्कांचा गैरसमज झालेला असतो। तर शुभमला वाटतं जिजी अक्कांना समजलं आहे की कीर्ती जान्हवीच्या लग्नाला येणार नाही। त्यावेळी जिजी अक्कांना सर्व आठवत असतं। तेव्हा जिजी अक्का कीर्तीच्या प्रशिक्षणाबद्दल बोलत असतात, तर शुभम कीर्तीच्या सुट्टीबद्दल बोलत असतो। दोघांचाही गैरसमज झालेला असतो। तेव्हा शुभम मनात विचार करतो की कीर्तीला सुट्टी नाही मिळाली तरी जिजी अक्का अजिबात चिडली नाही। आता पाटील मॅडमचं मन बदलायला पाहिजे आणि कीर्तीला सुट्टी मिळायला पाहिजे, म्हणजे नकटूच्या लग्नात कसलीच कमी पडणार नाही। नंतर जिजी अक्का आणि भाऊ गप्पा मारत चाललेले असतात। तर शुभम आमंत्रण देण्यासाठी दुसरीकडे गेलेला असतो। तेवढ्यातच कविता मध्ये भेटते आणि जिजी अक्का नमस्कार करते असं बोलते। जिजी अक्का रागातच तिला बोलतात, चंद्रकलाबाई मला म्हणायचं। तेव्हा रोमा ठीक आहे असं बोलते आणि कीर्तीबद्दलची गोष्ट सांगू लागते की माझ्या हैदराबादमध्ये खूप ओळखी आहेत। कीर्ती आणि तिचे मित्र ज्या क्लबमध्ये गेले होते त्या क्लबचा ओनर माझ्या ओळखीचा आहे। त्याने मला सर्व सत्य सांगितलं। व्हिडिओ क्लिपमध्ये सर्व गोष्टी खोट्या दाखवल्या आहेत, कारण पुढची आणि मागची क्लिप पूर्णपणे डिलीट झाली आहे। त्या दिवशी जे काही घडलं त्यामध्ये या कॅडेटचा काहीच दोष नव्हता। तेव्हा जिजी अक्का सांगतात की हे ऐकून तुझ्याकडून घेण्याची काही एक गरज नाही, मला माझ्या सुनेवर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे तू ही फालतू बडबड करूच नकोस।
म्हणून जिजी अक्का जाऊ लागतात. तेव्हा कविता पुन्हा त्यांना थांबवते आणि बोलते, परंतु पाटील मॅडमला त्यांच्यावर विश्वास बसायला हवा. तर जिजी अक्का रागातच विचारतात, पाटील मॅडमचा या गोष्टीशी काय संबंध आहे? तेव्हा कविता सर्व सांगू लागते की अकॅडमीमध्येही माझी काही ओळखीची माणसं आहेत. त्यामुळे मला समजलं की पाटील मॅडमने जान्हवीच्या लग्नाच्याच दिवशी म्हणजे शनिवारी आणि रविवारी कीर्तीला शारीरिक कष्टांची शिक्षा दिली आहे. ते पण 7-8 तास एका वेळेस तो टास्क कंप्लीट करायचा आहे. हे ऐकून जिजी अक्कांना धक्का बसतो. तेव्हा जिजी अक्कांना समजतं की कीर्ती जान्हवीच्या लग्नाला येऊ शकत नाही. जिजी अक्कांना खूप टेन्शन आलेलं असतं. त्याचबरोबर त्यांचा राग पण अनावर झालेला असतो. इकडे कीर्ती, रोमा आणि राहुल एका ठिकाणी बसलेले असतात. कीर्ती रोमाला बोलत असते, जान्हवीच्या लग्नाला जायला भेटणार नाही या विचाराने माझं मन खूप अस्वस्थ झालं आहे. तेव्हा रोमा बोलते, या सर्वांसाठी मीच दोषी आहे, कारण माझ्या वाढदिवसाची पार्टी आपण करायला तिकडे गेलो होतो. तर राहुल स्वतःवर दोष देत असतो. तेवढ्यातच ऋषभ तेथे येतो आणि त्या तिघांनाही सांगतो, पाटील मॅडमने आत्ताच्या आत्ता आपल्याला ग्राउंडवर बोलवलं आहे. हे ऐकून मात्र सर्वजण घाबरतात आणि पाटील मॅडमकडे जायला निघतात. तर दुसरीकडे जिजी अक्का खूपच रागात घरी येतात आणि शुभमला विचारतात, मी ऐकलं ते खरं आहे का? तेव्हा शुभम कशाबद्दल असं विचारतो. जिजी अक्का सांगतात, कीर्ती जान्हवीच्या लग्नाला येणार नाही का? हे खरं आहे का? तेव्हा शुभम हो बोलतो. तर जिजी अक्का अजूनच त्याच्यावर चिडतात. तेव्हा जिजी अक्का त्याच्यावर अजून ओरडतात आणि तू एवढा सहज कसा बोलू शकतो असं विचारतात. तर सोनाली खोचकपणे टोमणा देते, म्हणजे जाऊबाई त्यांचं कर्तव्य विसरणार का? नाहीतर त्यांना लग्नाला यायचंच नसेल. तर तुषारही असा खोचक टोमणा मारतो की त्या दिवशी तो क्लबमध्ये तमाशा झाला ना, त्यावरून त्यांना इकडे यायचं नसेल, त्यांना लाज वाटत असेल, नाहीतर त्यांची सुट्टी नामंजूर झाली असेल. सर्वजण शंका कुशंका काढत असतात. तेव्हा जिजी अक्का बोलतात, काहीही करून कीर्ती यायलाच पाहिजे, कारण तिने मला तसं वचन दिलं होतं. तर जिजी अक्कांचा पारा खूपच चढलेला असतो. जान्हवी तर रडू लागते आणि बोलते, म्हणजे कीर्ती वहिनी माझ्या लग्नाला येणारच नाही का? परंतु एमिली विश्वासाने सर्वांना सांगत असते, काहीही करून कीर्ती येईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. कीर्ती लग्नाला येणार नाही या विचाराने जान्हवी खूपच रडत असते. तेव्हा शुभम तिला समजावतो. त्यानंतर जिजी अक्का सर्वांना धीर देतात आणि सांगतात, काहीही करून कीर्ती येईल, आता आपण जोमाने कामाला लागूयात. तर शुभमला जिजी अक्कांच्या ह्या उत्साहाचं खूपच टेन्शन येतं. दुसरीकडे पाटील मॅडम सर्वांना एकत्र करतात आणि अनाऊन्स करतात की उद्या एक टास्क होणार आहे. त्यामध्ये तुमच्या स्क्वॉडमध्ये तुम्ही किती परफेक्ट आहात किंवा दुसऱ्यांच्या किती मागे आहात हे समजेल. त्यानंतर पाटील मॅडम स्क्वॉड एला म्हणजे संजयच्या टीमला सांगत असतात की तुम्ही स्पर्धेबाहेर फेकला गेला असता, परंतु माझा फक्त संधी देण्यावर विश्वास आहे. त्यामुळे उद्याची स्पर्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. एक छोटीशी चूकही तुमच्यासाठी महाग पडू शकते. तेव्हा सर्वजण विचारत असतात, नक्की स्पर्धा कसली आहे? तेव्हा पाटील मॅडम सांगतात की ते तुम्हाला उद्याच कळेल आणि एका IPS अधिकाऱ्याने कुठल्याही संकटासाठी नेहमी तयार असलं पाहिजे. तेव्हा सर्वजण यस सर असं बोलतात. त्यानंतर पाटील मॅडम सूचना देऊन तेथून जाऊ लागतात. तेवढ्यातच राहुल रोमाला हळूच बोलतो, पेपर कसला आहे हे सांगितलं नाही तर काय लिहायचं? तेव्हा पाटील मॅडम हे बोलून ऐकतात आणि राहुलवर ओरडतात आणि तू पेपर न लिहिता पास झालेला दिसतोय असं त्याला बोलतात. तेव्हा तो बोलतो, फक्त संस्कृतच्या पेपरमध्ये असं झालं होतं. तेव्हा तो पाटील मॅडमची गंमत करतो. सर्व कॅडेट हसू लागतात. त्यानंतर जान्हवीच्या लग्नाला जाता येणार नाही म्हणून कीर्तीला खूपच टेन्शन आलेलं असतं. मित्रांनो, पुढील भागामध्ये कीर्ती पाटील मॅडमला न सांगता शिर्डीला चाललेली असते. तेव्हा तिचं दुसरं मन तिला थांबवतं. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.